सगळ्याच ना सरपंचाचं काम आहे दर्शक. सरपंचाकडून जाऊन येतो आता. भेटतही नाही एकदा गावामध्ये येत नाही वेळेवर. ग्रामपंचायतीमध्ये ऑफिसला येत नाही काही नाही. हां चालतं आता घरीच असेल मामामध्ये झोपेल असं काय वेळेस. त्याला झोपहिले गाडची त्या सरपंचाला. चल जाऊन तरी पाहत. पोराचा दाखला घ्यायचा आहे. बाहेर झोपेला काय खुर्ची. सरपंच राम राम. सरपंच सरपंच ते बसल्या बसल्या झोपले काय खुर्चीवर. का हो? हा काय आहे ना रात्री आहे ना 2:30 वाजे लोक भजन होतं हा काय विठ्ठल मंदिरात हा आणि खीर खाऊन आलो दुपारा आणि खीर सहज पडलो. चालू बाजून. हा खीर बंदच नाही ना. सहज पडलो होतो. हा हे मूग वाळत घालेले मंडळी ना हा 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 त्याला हात द्या म्हणे राखण करा म्हणे. हा काय ते बरं झालं मुगाला काही म्हणजे कोणी खाल्लं नाही. इकडे कोण खात नाही नाही चिमण्या कावळे इकडे तुमच्याकडे कुत्र येणार नाही तर. नाही नाही सरपंचाच्या घरी कुत्रे येत नाही मला माहिती. हा तसं नाही आता कुत्र्याचा भरोसा आहे का कुत्र्याची लवकर आली नाही एवढं तरी बरं झालं. नाही येत नाही येत म्हणजे झोपा. आणि त्याच्यामुळे जागृती म्हणले ऐका जागृती मध्ये झोपा असे खुर्ची पडशेल जरा डोक्याला मार लागेल. हा ते बरोबर आहे. झोपा आता वा आता मी तुमच्याकडे काम होतं मला पण जाऊ दे आता. बोल ना मग. उद्या या ऑफिसला या ग्रामपंचायत मध्ये. उद्या हे पोरात दाखला घ्यायचा होता त्याच्याकरता आलतो तुमच्याकडे सही घ्यायची होती. अच्छा 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 हा झोपू का घरात झोपू हा का? झोपा तुम्ही करा झोपा. पडशेल असेल उठा. बरं बरं. एक तर तुमचा जीव झालाय जड आता. नाही नाही काही नाही हवाय वय झाले ते गोड खाल्लं ना लय गाटागट गुटके सुस्त आहे तिला. आणि जागरण झालं 2:30 वाजे लोक असं भजन रंगलं का नाही. हा का हा बारसं होतं शिरप्याच्या पोरचं. तुम्हाला असं बजेट म्हणलं तर तुम्ही रोज नाचतच राहत आहे ना. लय निराळा आनंद लय आनंद वेळा तुम्हाला. भाजनाच्या शेवटी जी भैरवी म्हणतो ना हा. ती भैरवी थोडीशी जरी वाट्याला आली ना हा. असा आनंद वाटतो का नाही. हे कधी केलंय ते माग नाही का ते 10 ट्रॅक्टर कांदे. पोराच्या उंड्याचं हे मारा. नाही, नाही, नाही. अरे उन्हाळ कांदे विकले त्याची वाली आठवणी. हा का? 10 ट्रॅक्टर 2,500 रुपयाचा भाव सापडला होता. त्याच्यामुळे म्हणलंय ना या हाऊस 2-4 तोळ्याचं असेल हे. 10 तोळेचं आहे. हा बघ ना लय झाड बनवले हो. 10 तोळे. मा बायकोला म्हटलं मला असंच बनवायचं आता तो पाहून येणार सरपंच. मी मा बायकोला असंच बनवायला येतो. मला हसू येतं. शपथ. अरे कशाला किती रुपये लागले तुला एवढ्याला. नको नको नाव काढून कारण पाणी सुटेल तो तांडाला. जाऊ दे. मी मा बायको सांगत असं बरीतो. ती म्हण आहे ना एखाद्याने सोन्याची सरी घातली म्हणून आपण काय दोरी नाही, घालायची बरोबर. का? दोरी बांधायची का? पाहिलं आता बरं झालं ना. झोपा तुम्ही जा. जाऊ का मग ये, ये. उद्या या पण ग्रामपंचायत बघ ऑफिसला. बरं चालेल. पडो तुम्ही आता हा पडा तुम्ही. ओके. पडल्या सगळ्यात. लोक बी अशी येड्यावाने आग्रह करताना खिरीचा. बरं झालं ते गावात त्यांनी सांगितलं नाही तर माझा धोकांडा तिकडे गेला असता. आता आहे ना निवांत झोपतो गड्या. केलं हौशीनं पण येईल टोचत तसं इथं झोपच येऊन देणार नाही. आता कुठे नाही नाही तर आहे ना नाही अशीकडे खरंच कोण खातं त्याला. लाईट पण येते झोपला आता सरपंच आता काय टेन्शन नाही. चला आता येतो नंतर. चला आता सरपंच आहे ना का आला नाही गावात काही ना आज.
बाई काय ऊन पडायला लागलं उन्हाळ्यासारखं. भाद्रपद महिन्याचं ऊन म्हणजे अवघडच. लवून लाग राहिला आहे ना. हा इकडे कुठं आल्या, या ना बसा. आले अगं तुला मी असं विचारते, बसायचं नाहीये. बसा बसा बसा. काय करी जाऊन काय करणार आहे? इकडं तो धीर दिसली का ग? नाही बाई, मला नाही आली इकडे दिसायला. नाही बसा ना खाली. अगं त्या सरपंचानं पार बाव चढून ठेवला आमच्या बाबाला. का बरं? नुसतं त्याच्या बरोबर येत अगं. ते सरपंचाने बाव चढायला तुमचा बाबा कमी बाव चढायले का? मग काय मी तर म्हणते तो काय नवा महिन्यात जन्माला येईल दिसत नाही सरपंच बी आणि माहित दीर बी. त्या सगळंच येत अगं, कामधंदा सोडून घरातला. हा ना. तुम्ही कुठे होते एवढं वेळ? हे मका कापून जाणार टाकली. हा का? आणि मग भाऊ मका कापायला गेले नव्हते का? हा हा, मलाच करावं लागत ते सगळं. तुम्हाला बोलता येत नाही का मग तसं? काय बोलत ती रोजच नुसतं गावातल्याच बायांना उलटे उत्तर द्यायचे, घरात नवऱ्यासमोर मांजरीसारखं बसायचं. बोलायचं ना, काम करायचे म्हणते. जनावर कोण सांभाळ? मी रिकामी म्हणे काम करायला. नाही करीत ते बी. आम्ही दोघं संगच राहतो, पण आज नाही केलं बा असं. मग लगेच भाव चढले. मग बरोबर आहे ना. बायकोची जात असली अवघड असते. मग नवऱ्याला नाव ठेवायचं आणि परत वरतून पांघरून घालायचं. मग असतील कुठतरी बसले असतील. काय काय मला बी दिसले नाही इकडे. काय आले नाही आज. काल संध्याकाळपासून नाही आलेले. नाही ते सरपंच आलं नाही का मग चांगल्या राहत्या. सरपंच आलं का मग बा चढून जात ते. तुम्हाला सांगू का, पुढच्या पंचवर्षीला सरपंच ह्या गुगेला ठेवायचंच नाही. खरं तेच करायला लागलं. हा. तेव्हा हे बाबूराव बी सुधरण. काय म्हणावं त्यांना तरी. अहो तुम्हाला माहिती का सरपंचाने काय केलं? त्या दिवशी बायकोच्या माहेरी गेल्या. बायकोच्या माहेराकडनं 2 लाख रुपये मागून घेतले. काय सांगावं तुम्हाला. हा काय केलं काय माहिती. 2 लाख रुपये तिला बोलून बोलून बोलून. गावचा सरपंच आहे आणि लोकांच्या आपल्या गावामध्ये भांडणं आले का लोकांचे भांडणं मिटवायला जातो. हुंडा मागतो का रे, हे करतो का रे, मी येऊ करीन, मी तेव करीन, केस टाकून. स्वतःनेच त्याच्या सासऱ्याकडनं 2 लाख रुपये घेतले. आणि बायको तिकडे माहेरीच आहे, पैसे घेऊन आला. अहो मागच्याच दिवाळीला ट्रॅक्टर घेतला त्यांनी सासऱ्याकडनं. काय ते सासरा का ते जिल्हा परिषदचा कोण आहे चेअरमन. त्याची बायका येत नाही. त्याच्यामुळे कुठे येत आहे म्हणून तर तुमच्या नवऱ्याला घेऊन येतो गावभर. लक्ष द्या जरा. नाही मामान चांगलं आहे तसं. हा मग कोण असं आलं इकडे बेकार नाही. बघायला? हा आपला माणूस काल संध्याकाळपासून गायब आहे, बेकार नाही. नाही नाही संध्याकाळपासून नाही. आता 2 तास झाले तेव्हापासून जायले. काय सांगा. जेवण झालं का? हा काय खाल्लं? वांग. ते जेवण नव्हते करून गेले का? नाही जेवून गेले. अवघड आहे बाई. तुम्हाला सांगू काय, हे बाबूरावचं सरपंचाचं वागणंच पटत नाही मला. मी त्यांना माझ्या घराकडे पण फटकू देत. कारण ते आले कार्यक्रमामध्ये बाबूरावचं एकच राहतं, चहा कर, जेवायला दे. तुमचं घर सोडून द्या ते माझ्या इथे येऊन बसतात जेवायला. मग परवा दिवशी इकडच होते जेवायला. संध्याकाळी सरपंचाला घेऊन आले होते. मी नाही जेव दिलं. म्हटलं ते आलेलं नाही, ते आल्याशिवाय इकडे जेवायला यायचं नाही. मग ते घरी आले होते. तुम्हाला म्हणे पहा मटण आणायचं. ते कधी कोणाच्या घरी जेवत नाही. पण म्हणे माझ्या भावाचंच घर आहे मला जेवायचं आहे. पेल होते किती ग. मग काय नवल झालं होतं कधी मध्ये जेव घातलं तर. नाही नाही नवल काही लगेच तोंडावर आणते काय. तोंडाला आणते का म्हणजे? मग तुम्हीच तर म्हणते कधी कोणाच्या घरी जेवत नाही, ते कुठं जात नाही. आता कसं खरं सांगितलं का तोंडाला आणते का? कधी जेवत नाही ना. मग खरंच नाही जेवत कुठं. मग कशा इथं आलेत ते तोंड घेऊन? मग एका दिवशी म्हणलं असं हा, मग भाऊजाईची मान्य करा माणसाने. जेव म्हणून. आणि जेव घातलं म्हणून मी जेव घातलं. घातलंच नाही मी. काढून दिले इथून. रिकामी मी गाव घालायला. माझा नवरा 10 वाजता येतो रात्री आणि त्यांना कोण 7 वाजता जेवायला देईन. मी 9 वाजता स्वयंपाकाला लागत असते. घालायचं नाही तोंडावर आणायचं नाही ना. मी जेव बी नाही घातलं आणि तोंडावर आणत मी सांगते. हा. का पेल होते 2 जण. पेल होते असं. हा सरपंच आणि ते होते. हा, मग एका दिवशी पिते त्यात काय एवढं नाही विशेष. नाही. जाऊ द्या एखाद्या दिवशी ते असं एखाद्या चोरा मारा करीन, जेलमध्ये जाईन तर तुम्ही हेच म्हणणार एखाद्या दिवशी होत. चोऱ्या कस काय करी. समजून झाल्यानंतर नाही करणार चोरी. जाऊ दे जावा. ते आलं असं घरी. रिकामं डोकं खाऊ नका. घर नाही येला अजून. माझं इथून जाणं. माझ्या इथं काय बसल्या कुणी आलं तर काय म्हणा इथं परत कटकटी घालून राहिले दोघी जावा बस. अरे बापरे, झोपासारखं समाधान नाही. फ्रेश वाटतं आता बाय. अरे ते नाही इकडे ठेवलं नाही का. अरे लाकूड काय झालं माझं. हे बाबू
नाही मग इकडेच ठेवलं होतं. अरे बापरे. बरं ते 10 रुपयाचं नाही ना, 10 लाख काला म्हणतात. आईला कोणाला आहेत? ओ आजी, गंगू, गंगू वहिनी. हा काय आता? अहो काय झालं, मी आता झोपलो होतो मस्तपैकी. हा मग आम्हाला काय सांगू राहिले? नाही नाही सांग, लय लय वाईट घटना घडली नाही पाय ना. माझं ते लॉकेट नाही का 10 लाखाचं, हा ते गादी खाली टोचत. पहिली गोष्ट आहे बघा, आम्ही काय यांच्यासोबत बोलत नाही. तुम्ही तुमची अशी गरज पडल्यावर काय आमची दारा ठोकायला? तुम्ही नाही बोलती नाही ना काय? हो नाही बोलती, पण आता काय हवा मग म्हटलं. आता असं झालं म्हणजे येते तोंड घेऊ. नाही माझी एक घोडचूक झाली, मी आहे ना दरवाजा बी उघडा ठेवला. बरं म्हटलं आता दिवसा ना, मग दरवाजा लावून झोपायचं ना. आता रात्री दरवाजा लावून झोपतात लोक. असं काय माहिती राव. हे बाबा मला आहे ना, मला चक्कर यायची शक्यता. तर काय करावं कडे, माझं दार तोळ्या तो पाय ना, कोणी पाहिलं का मा घरात घुसताना? आम्ही कशाला तुमचं लॉकेट विकेट बघू? असं कुठे ठेवला असं कोणी? तुमची काय कमी दुश्मन आहे का? कोणी काढून नेला असं? नाही सांगा नाही बाबा, तुमच्या पाया पडतो. कोणी नाही पाहिलं ना, असेल आम्हाला मला. काय माहिती, आम्ही पाया आता पडून काय बसलो. होतं? तुमचं काय लॉकेट वापस येणार आहे काय? नाही नाही, फक्त मग घरामध्ये कोणी जाताना पाहिलं का नाही असं? पाहिलंच नाही. आम्ही शेजार नाही धर्म आहे आपला, पहा ना. मी लक्ष देतो तुमच्या घराकडे. कोणी घरात घुसलं तरी पाहत नसते. पाहिलंच नाही. मी मळ्यातून आले, तिकडूनच आले, पण मग तेव्हा कोण नव्हतं. अरे बापरे. ह्या बाई आता आहे ना, नावीला जणी मला पोलिसाला फोन करावा लागेल जावा का? पोलिसाला फोन करा. पोलीस नाही नाही, मग ते काय आहे, पोलीस लोकांचं काम कसं आहे आज. बाबूराव कुठे आहे तुमचं? काय माहिती, तू का भेटला होता मला काल. काय आणि भेटला होता? हा नाही नाही, आजच भेटला दुपारा 12 वाजता. मी बाहेर बसलो होतो तवा. हा का? हा का बरं? नाही नाही, मग त्याला विचारा ना, तुमचा चांगला मित्र आहे, त्याला सांगा ना कुठे येऊन. नाही विचारलं ना त्याला. इकडे मी आहे ना 1-1.5 तासापासून असं गल्लीत चक्कर मारीत मारीत आलो. म्हटलं मग वहिनीला विचारावं असं. मला नाही माहिती. ते पोलीस याच्या स्टेशनला करताय फोन ना सगळ्याला गोड राहायचं. कोणता टाइम कधी येईन कळून नाही येते असं होतं. हा ना ह्या बाई आता आहे ना, अजून मी दिसलं कोणी तुम्हाला संशय वाटत असेल तर मग कोणी घरात मला असं. माहितच नाही कोण आलं होते. तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. तिथे पोलिसांना फोन करा आणि यांचे बाबूराव तुमच्या हा बरं, मी काय म्हणते, हा आमचे घरचे तुमच्या संग होते ना? बाबूराव बाबूराव ना. हा अहो संग काचे मग मानगड काय झाली, मला आहे ना रात्री भजन म्हणलो मी 2:30 वाजे लोक. हा. आणि इथं वाट्यावर मंडळीनं मूग वाळत घातले म्हणे, लक्ष ठेवा याच्यावर. आणि मस्त मोबाईल मध्ये बोट घालता घालता जे झोप लागली का नाही, मग तेवढेच बाबूराव आले होते. अहो सरपंच काय चाललं म्हणे, तुम्ही डुकले घेऊन राहिले. मग माझ्या लक्षात आलं, जा म्हणे घरात झोपा. मग ते गेले कुठं? ते नाही माहिती हो, ते त्यांना काढून दिलं मी आणि मी घरात झोपलो. मग ते टोचत म्हणून मी गादी खाली घालून ठेवलं होतं. हा का? आणि झोप झाली चांगली 2-2.5 तास. बाहेर आलो, पाहतो म्हणलं चला बरं वाटतं आता. आणि गादी वर करून पाहिलं तर त्याच्या पत्ता नाही ना. पोलीस स्टेशनला फोन करा. अरे आता तेच करावं लागल. मग आता तिकडेच कळवा पोलीस स्टेशन. बरोबर शोध लागल. हॅलो हॅलो, अहो दादा मी सरपंच बोलतो. अहो माझ्या घरी आहे ना, म्हणजे दिवसा ढवळ्या आता जे काही माझं लॉकेट होतं ना गळ्यामध्ये, तुम्ही बी पाहत असाल कधी कधी बघा गावामध्ये कार्यक्रमामध्ये याच्या त्याच्यामध्ये मी घालायचो. अहो ते 10 लाखाचं लॉकेटच गेलं ना. तर येऊन जा बरं तुम्ही. चालेल ठीक आहे. हो या दादा लवकर, हा तपास करा. अहो 10 लाख का आला म्हणतात. हो येऊन जाईल. या ओके. तुमच्या राहते घरी ना? हो राहत्या घरी. ठीक आहे. ओके. असंच पाहिजे तुम्हाला. बोलत असते तर काला काय असं नुकसान झाली असते. अहो हा ना, आता या बाई मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तर म्हणून राहिल्या बोलत बरोबर आहे असते. म्हणजे आता या बाई चालूच राहत अशा भांडणं तंडणं. हं? याच्या करता शेजाऱ्या पाजाऱ्याला धरून राहा. बरं का वहिनी, ह्या बाई झालं गेलं. घर चोरीला जायला पाहिजे. झालं गेलं इसरून जा. तुम्हाला जर काही असेल ना आम्हाला तर तुमचं बघा थोबाड ना. पण बघायचं नाही. आम्हाला बिलकुल पटत नाही. मी तुमच्या दाराकडे बघत बी नाही कोण आला. अहो तुम्ही आपू बसू ना थोडस का नाही आता नाही मला. तिकडे 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 त्या भिंतीपासून तिकडे बोलायचं. अहो जा. माझ्या अंगाचं नुसतं नाही, थरकावून नाही, राहिलं. ते काही नाही होत. तुम्ही काय मरत नाही का? पापा करून बसलं तिकडे सारखं. का बरं आता. नाही, नाही, अहो तिकडे. तुम्ही राग सोडून द्या. नाही 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 या बाई आता माझ्यावर आहे ना किती वाईट प्रसंग आला. काही नाही होत त्याला. बरोबर आहे ना. आता बोलती नाही, मग आपल्या आपल्या शिस्तीत उभं राहायचं. हा, आपल्या ते आपल्या तिकडे घरी. भिंतीपासून तिकडे. आता बोला. अहो वहिनी राग चांगला नसतो. मुंग्या खाली दसती. बघा मग सांगा मला असेल तर ते बरं का. पोलीस वाले आले का ते तुम्ही तुमचं मी बघून. आता पोलीस ते बसतो मग माझ्या घरी. हा. हा पहा थोडासा कोणाचा डाऊट आला तर मला फोन नाही करा. रिकामी करायला. हे देवा.
काय याची आली पाहिलं का बाहुबली आता गरज चांगली पडली तर नसते. कसा आला, नाही तर कसा विचारित बी नव्हता काही आहे ना? का काही नाही का. हा त्या दिवशी आमची चुलत चुलत ते हे आहेत ना हं. मावशीचा पोरगा, मी तुम्हाला म्हटलं नाही का तुला आजारी आहे? म्हटलं गाडी नाही देता का हो गाडी थोड्या वेळ. नाही नाही म्हणे एवढ्या ऋषीचे ना गाडीला हात नाही लावायचा ना असं नाही करायचं ना. आता काय त्याला गरज पडली रे, तोंड आता घेऊन बरं इकडे झालं आला. त्याचं गेलं. अख्खं घर चोरीला जायला पाहिजे होतं. बरं झालं गेलं. उचकून पाचकून. माणसाची ना कधी पण नियत चांगली असावी, नियत चांगली असतं ना सगळं जग आपल्या माघारात. बरोबर दलिंदर कुणी करायचं. बरोबर. हो आयला काय. अरे देवा रे. हे देवा. अरे आता 10 लाख कमवायचे म्हणलं किती बाबा वाटोळं झालं वाटोळं. हां तरी मला माझे नातलग म्हणत होते एवढं तुम्ही असं घालून फिरत जाऊ नका. तसंच झालं. मला लय हाऊस. हां आणि त्या पेपरला बातम्या वाचतील काही लोक महाराष्ट्रामधले सोन्याचं शर्ट काहीला सोन्याचं ते मी ध्यानात धरलं आणि म्हटलं चला आपला गावचा सरपंच आहे मस्तपैकी ते केलं हौशीना. अरे रे रे रे. सरपंचाचा फोन आलेला आहे, कोणतं घरी वाटतं हेच घरी. मावशी सरपंचाचं घर हेच आहे का हो? हेच आहे ना? देवा रे देवा रे. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार. नमस्कार दादा बसा बसा बसा. टोपी तर बसा दादा बसा. अहो घरात बसूशी वाटाना मला. असं वाटतंय ना जीव देऊन टाकावं. आगाई 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 आगाई. आज लय दिवसांनी असा सरपंचाची इथं चान्स भेटलाय, म्हणजे तपास करायला. हा हा असं सदासाची राजकारणी लोकांची तर चोऱ्या होती नाही ना. अहो हा ना राव ते ना कधी नाही म्हणलं आणि घोडा हाण म्हणलं हा का? तसंच झालं ना राव. कधीच नाही ना आतापर्यंत आहे ना माझ्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये बी कधी चोरी नावाची चीजच आमच्या घरामध्ये म्हणजे चोरीच झाली नाही. असं आहे का? हा बरं बरं. आणि एवढा मोठा आघात बरं मी काय म्हणजे म्हणतो, 10 लाख हे बघा. हं. तर कसं आहे माहिती आहे का, रिपोर्ट लिहिल्याशिवाय आम्हाला ऍक्शन घेता येत नाही. बरोबर घ्या 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 साहेब लवकर घ्या हो, लवकर हे घ्या. बघा, पेन देऊ का? भास्करराव घुगे सरपंच हो हो बरोबर. हो. तुमची साखळीची चेन हरवली हा गळ्यात. हा हा. चेनच आहे ना? हा ना हा ना बरोबर. लाकीट म्हणतात त्याला काही लोक लाकीट चेन. हा लाकीट लाकीट. बरं तर आहे ना, एकदा चेक करून घ्या, हा वाचून घ्या. हा बरोबर आहे ना नाव बरोबर आहे आणि त्याची किंमत आहे ना 10 लाखाची आहे ना. 10 लाख 10 लाख किंमत लिहून घेऊ. हा कंसामध्ये किंमत लिहो. 10 लाखाची होती हा का? अहो आता सोन्याचा भाव कमी आहे तरी 10 लाख बरं. रुपये त्याची वाली. 10 लाखाची होती. कोणत्या दुकानातून घेतली होती? ती ती जैन कलेक्शन. जैन कलेक्शन जैन कलेक्शन. नागपूर नागपूर नागपूरहून घेतली. नागपूर नागपूरला गेलो अधिवेशनाला ना आमदार म्हणे चाल सरपंच. हा का? हा आणि त्या आमदाराच्या हस्तेच घेतले. नाही तर मला काच एवढी डेअरिंग होती 10 लाखाची खरेदी करायची. माझा मित्र आहे आमदार मग मला अधिवेशनाला घेऊन गेला तो तेव्हा बापरे. घेतलं. हा बरोबर. चालेल. लय मोठी वोटिंग आहे तुमची. साहेब आता आहे ना. बरं ही चेन घेऊन दिली होती कोणी? तुम्ही तुमच्या पैशाने घेतली होती का? हो मग मला कांदे झालते ना 2,500 रुपये क्विंटल कांदे गेले. बरं. त्याची तुमच्याकडे पावती आहे का? पावती हा पावती सापडेल ना मग. कशाची? पावती सापडेल बा, नक्की. मला आहे ना ते- सापडायला नाही लागेल आपल्याला. नाही नाही घरात नाही पण ते व्यापाऱ्याकडे जावं लागेल. मला मार्केटला कांदा मार्केटला आहे ना व्यापाऱ्याचा माझे चांगले संबंध आहे ना. हो आपण काय जरी सरपंच नाही नाही ते शेतीचे नका आम्हाला कागद. ते शेतीचे नाही लागत आम्हाला काही. मग ही जी तुम्ही जी चेन चोरी गेली ना तुमची, हा हा तिचे तुम्ही आम्हाला बिल द्या. पण ते नागपूरला जावं लागेल साहेब. नागपूरला घ्यायला ना कांद्याची पावती इथं मार्केटला भेटल. ऑनलाईन मागून घ्या व्हॉट्सअप. बरं बरं लगेच लगेच मागू का? हो. नाही तर कंप्लीट घेता येणार नाही सर. नाही 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 हे बघ आता आहे ना बरं झालं त्या नागपूरच्या तुम्हीच खरेदी केली असं थोडीच. नाही नाही जो नागपूरचा दुकानदार आहे ना त्याचा लावा लगेच फोन लावा. नंबर लिहून त्याला म्हणा व्हॉट्सअपला टाका. हा 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 लगेच बोलवा 2 मिनिटामध्ये. ठीक आहे ठीक आहे. आम्हाला कळतं ना तुमची ब्लॅकची का कशी आहे. नक्की नक्की साहेब आप हो कर नाही तर डर क्या काम की. हॅलो जैन कलेक्शन नागपूर सरपंच बोलतो खुटोडवाडीत. हा हा हा
अहो त्या मागच्या अधिवेशनाला आमदार नागपुरे आणि आम्ही होतो ना. हां अहो ते 10 लाखाचं लॉकेट आहे ना, ती चेन तुमच्याकडनं घेतली होती बघा 1 वर्षापूर्वी. अहो ऐका ना अहो ती आहे ना माझ्या घरी चोरी झाली आणि शिवाय ती चोरी रात्री नाही दिवसा ढवळ्या. ती 10 लाखाची चेन आहे ना चोरीला गेली हो. हा ना. बिल मागवा हो तुम्ही. आलो साहेब. फोन याच्यासाठी मागवा. केला. तुम्ही ना कॉम्प्युटरमध्ये थोडासा शोध घ्या आणि तेवढं बिल पाठवा मला ऑनलाईन. हा पाठवतील ते हा, दोन हा. मिनिटात. द्या इकडे द्या. हो या पोलिसांसंग बोला. हॅलो नमस्कार सर, गावकाडा पोलीस स्टेशनमधून विशाल बोलतोय. इन्चार्ज आहे मी. तर आम्हाला अर्जंटमध्ये यांची जी चेन घेतली होती यांनी त्याचे बिल अर्जंट व्हॉट्सअप करा. माझा नंबर देऊ का तुम्हाला की या नंबरवर टाकतात? या नंबरवर टाका, काय अडचण नाही. ठीक लगेच पाठव सर 2 मिनिटात. इथं तपास चालू आहे, लवकर पाठव. तर पाठवतात. आता मला दवाखान्यात जायचं हो. माझे मन काय झालं तुम्हाला? हो रे लय कसं तरी होत. एवढं प्रचंड दुःख मला कधी झालं. जात्या काय? हे बघा आता जायचं आणि राहायचं आपल्या हातीत नाही. पण मग नाही ना तपासाला चालतंय का असं म्हणतोय? नाही आलोच तो. पण मग बघा तुम्ही तपास करा. मी आहे ना खूप मोठं बक्षीस डिक्लेअर करील. आणि शिवाय ना तुमची गावगाडा पोलीस स्टेशनची ते आलं असेल बघा, बिल चेक करा. हे बघा आलं. जैन कलेक्शन, GST नंबर. किती लाखाची आहे? 10 लाखाची 10 लाख. बिल किती रुपयाचं आहे? बघा ना बिल थोडस 19-20 8,90,000चं बिल आहे. हा का काय प्रॉब्लेम नाही काय ते. अहो एवढे आता 10 लाख गेले. तुम्ही अंदाजे बोला ना, 10 लाखाची अंदाजे बोला ना तुम्ही. 8,90,000चं नाही मी 10 लाखाचा बंडलच देऊन लबाड टाकला. नका बोलू. अहो लबाड कायच बोलायचं. आपण शेतकरी माणसं आहे, सरपंच गावचे. मी 10 लाखाचा बंडल आहे ना आमदाराच्या हातात दिलं ना, आमदाराने त्यांना मोजून दिलं. सरपंच किती चोर राहता मला माहिती. बरं लागल ना आता तपासात. एक सांगा मला, तुमच्या जवळचे लोक आहेत, हा तुमच्या जवळचे लोक असतील ना कोणी? हा, आहे तुमच्या घरापर्यंत येतात. तुमची बायको कुठे? बायको अहो बायको असं समजलं ती रागावाय त्यामध्ये सकाळीच निघून गेली. त्यावेळेस तुमच्या गळ्यात चेन होती का? नाही तिला जर समजलं ना. काय साहेब तुम्ही आहे ना नेमकं मुद्द्यावर बोट ठेवलं. अहो आता बाई माणसाला सोनं नाणं लेण्याची लय हौश आहे ना. तिला बरेचसे दागदागिने करेल होते. पण मी जेव्हा 10 लाखाचं लॉकेट केलं ना तर तिला झटका आला. म्हणजे तिची अशी अपेक्षा होती का 10 लाखाचं न करता मला 5 लाखाचे पुन्हा दागिने करावं. ते एक दानी का काय म्हणते ना ते करा म्हणत होती. आणि तिला तुम्हाला काय रोग झाला होता का? हा नाही पण काय प्रॉब्लेम काय होता तुम्हाला? हा नाही तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे हो. काय वैयक्तिक प्रश्न आहे? हे बघ तुम्ही बायको गेली कुठं म्हणून विचारलं म्हणून सांगतो. मी खरं बोलणारा माणूस आहे. तिला झटका आला आणि रागा ती निघून गेली. झटका आला म्हणजे काय? अटॅक आला का? नाही म्हणजे राग आला. नवऱ्याने 10 लाखाचं लॉकेट केलं. मारलं नाही ना तुम्हाला? नाही मारायची काय टप्पर आहे. मग राग आल्यावर मारता ना नाही, मला. सरपंच. माझी बायको मारते ना मला. ते तुमची माहिती असेल. सरपंच आहे मी गावचा. मारलं सरपंचाने किती मागं ते चप्पल फेकू आंदोलन मध्ये तुम्हालाच मारलं होतं ना. चालेल त्याची मग लोकशाही आहे. लोक आंदोलन करतात त्याला काय. मग तुम्ही काय म्हणता मारलं मला कोणी? सरपंचाला मारलं? अहो, ते फक्त फोटो काढतो. आमच्याकडे ती फिर्याद होती. लोक काय आमच्याकडे फिर्याद होती. हा. आमची फिर्याद आहे बा. ठकूबाईने आमच्याकडे फिर्याद केलेली होती. माझ्या- चप्पल फेकू आंदोलन. हो? हा होतो मान्य आहे ना. बसल्या 2-4 थोड्याशा मला. पण मग आता आंदोलनाला सामोरी जाणं काम राहतं ना. हा बरोबर, ते बरोबर आहे. घरात थोडंच बसता येईल का? तुमचं काम आहे. नेता कसा पाहिजे? हा छाती चपला मारा आणि ते शेण मारा. काय करणार? बरं चला अजून तुमच्याकडे तुमचे मुलं बाळ आहे ना मुलगा आहे इंजिनियर आहे. इथं राहतात का? ते नाही नाशिकला राहतात ते. बाहेर हा राहतात? आम्ही नवरा बायकोच घरी असतो. हा का? बायको पण नाही आता? मग तुम्ही एकटेच? एकटेच हो काय करा. बरं बरं. त्याच्या आहेत ना तर तुमचे संशय कोणावर आहे तुमचा? संशय काय आता तर काय खरं सांगू का माणसाला आहे ना संशय शेजारच्या याच्यावरच भाऊबंदे त्यांची बिजली म्हणजे ती जळाऊ वृत्ती राहते ना. मी 10 लाखाचं लॉकेट घालून शिकायचो ना तर भाऊबंदोक असे कुचबुचू करायचे, नावं ठेवायचे आणि भ्रष्टाचार केला. आता मी भ्रष्टाचार करणारा माणूस शिकाव आणि गावात आम्हाला काय माहिती? नाही सांगतोय. तुम्ही आता संशयित लोकांचे नावं लिहू राहिले ना. हा तर शेजारी सांगा नाव सांगा मला. नाव शेजारी सांगा. गंगूबाई म्हणून आहे. गंगूबाई? हा तोंडजोडी. थोडं जोडे. हा आणि बरं का ह्या बाईची केस आली होती आमच्याकडे. अहो लय तो करणार.
हे बाय रोज भांडण कोणच राहतं मी पाहतो ना. डॅशिंग बाई आहे पण हा डॅशिंग बाई. हे बाय एवढं करून आहे ना मी तिला विचारलं गंगूबाई राईट तिकडं सारखा म्हणे म्हणजे ते बोलत नव्हते पण काही मारहाण नाही केली नाही तुम्हाला? नाही माझा राग होता ना शांत झाला. मी वहिनी माझी वहिनी लागती ती म्हणलं वहिनी हा काय का? हा वहिनी असा असा प्रसंग झाला बरं 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 अजून दुसरं कोण आहे संशय तुम्हाला? आणि ते गावात ते नाही का बाबूराव बाबूराव तोंड थोडे हा त्यांचा देर येतो. हा गंगूचा का हा गंगूचा देर हा, हा. येतो बाबूराव. त्याचं बी माझ्या घरात येणं जाणं चालू राहतं असं. हा का? हा. पण तो माणूस तसा नाही वाटत बरं नाही का मला. बाबूरावचं नाही का? बाबूराव चांगला. बस मग नंतर काय ते अजून काय दुसरं? नाही काय हे दोनच लोक आहे ना वाटतं होतं मला पण माझं नाव नका सांगतो गंगूबाईला नाही तर कमरच कोशी नाही ना तपास हा गंगूबाई तुम्हाला तुम्ही एक जाम तुम्हाला झालं. एक सांगतो ती ना ती म्हणजे ते बाईच्या आता ती आमच्याकडे 1-2 केसेस मध्ये आलेली ना ती प्रचंड हुशार बाई आहे. तिला खोटं नाटं नाही समजत. अजिबात नाही. ती माझ्याकडून कंप्लेंट घेईल. कंप्लेंट जी आपण लिहिलेली ना आता हे बघा आता कसं राहतं माहिती आहे का माणसापेक्षा जास्त डिमांड कशाला आहे? कागदाला आहे. कागदाला बरोबर आहे का नाही? हा तर ती कंप्लेंट मध्ये तिचं नाव आहे हे नाव तुम्ही दिलेलं आहे. हा हे मला तिला सांगितल्याशिवाय ती मला बोलू देणार नाही. आता तुम्ही तसं मी प्रयत्न करतो करा बोलायचा. करा नाही तर काय पण मला माहिती या आहे, बाई ते 10 लाखाचं तर गेलं ती मा भूत भरील बुवा असं बरं ती बाई आहे ना काही नाही, तिला अजिबात नाही, नाही झालं. नाही. तिला रीत सरच बोलावं लागेल. स्त्री संघटनेचं काम complaint- करते वाटतं काही तिला- असं बी ऐकायला तिला मला ना सर कंप्लेंट सर्व व्यवस्थित देऊन कंप्लेंट दाखवून तिला हे करावं लागणार आहे. बघावं ती काय अशी माझं ऐकणार नाही. ती बाई मला फक्त माहिती ती माझ्या कुठं सगळं राहते? कुठं राहते? शेजारीच राहते ना शेजारी भीतीला भीताचे ना हा का? चला फक्त बरं ती तिच्याकडे. हो तुम्ही गेलो ती भांडायला येणार नाही याची दक्षता घ्या हा? नाही तर मी जगणारच नाही हो मी तर जाम झालो मी आहे ना आता दवाखान्यात जातो. चला नाही, नाही, तिच्याकडे जावं लागेल आपल्याला. म्हणजे मला पण हो हो अहो रीत सर कंप्लीट केली ना सरपंच तुम्ही सरपंच असून तुम्ही असे तुम्ही काय बांगड्या भरल्या की मला बांगड्या मी जाम झालं नाही इकडे येत आणि ते तुम्ही काय असं वागते ते? जा ना तुम्ही एकटे जा. नाही एकटा कसं जाऊ मी कंप्लेंट तुमची आहे. मग तिकडे घेऊन जाते का मला? तुम्हाला सहकार्य करावं लागेल सरपंच. नाही सहकार्याला हा तयार मोबाईल आहे धरा तुमचा. तुम्हाला सहकार्य करावं लागेल. हे असं कसं तपासाला जेवढं तपास आहे तेवढं तुम्हाला हे करावं लागेल. छे, सरपंच लय जाम झाले हो तुम्ही. मी. काय करतो हो, हो, काय करतो? 25 वर्ष होते ना तुम्ही. 10 लाख काला म्हणते चला चला चला. मी एक शब्द बोलणार नाही तिला बरं का हा मी एक शब्द बी बोलणार नाही हं? तुम्हीच त्या बाईला काय हे तर कोण दिसतंय? ठीक आहे. हा ना ना तेव्हा तिकडे हा इकडे तोंड फिरवलं चला पाहत चला बरं चला बरं ठीक दिसते मला. नमस्कार गंगूताई. नमस्कार बोला. बरेच दिवस झाले आमचं दर्शन नव्हतं ना तुमचं दर्शन नव्हतं. काय आमच्या शेजारी चोरी बिरी झाली असं ऐकलं मी. चोरी झाली आहे आणि त्या चोरीमध्ये हे बघा तुम्ही परत चिडून जाता मग आमच्यावरती. आम्हाला रितसर आहे बघा. हा तुम्ही कसं आहे कागदाला लय मानतात त्याच्यामुळे तुम्हाला पहिलेच सर्व क्लिअर कट करून देतो. हे बघा भास्करराव सरपंच यांनी कंप्लेंट केलेली आहे. हा आरोपीचं नाव आहे गंगूबाई आणि बाबूराव. तर त्याची आम्ही तुमच्याकडे माहिती घ्यायला आलेलो आहे. तुमच्या गळ्यातली साखळी सोन्याची एक होती मिनिट, का नकली होती? एक मिनिट तुम्ही ताई तुम्ही माझ्याशी बोला. माझं नाव तुम्हाला मी घेण्याचं कारण रितसर काय? तुम्हाला ते त्यांना तुम्ही त्यांनी नाव दिलंय त्यांना संशय आहे तुमच्यावरती म्हणून त्यांनी नाव दिलंय. बरं ठीक आहे. हा. तुम्ही रितसर जे विचारलं जाईल त्याचं तुम्ही उत्तर द्या. हा बोला. तुम्ही दरवेळेस आहे ना बरं का तुम्ही आम्हाला कोऑपरेट करत नाही. हम्म. हे तुमचं चुकीचं वागणं आहे. बरं, म्हणून तुम्हाला पहिलेच दाखवलं मी. परत तुम्ही कसं आहे तुमचा स्वभाव आम्हाला माहिती होऊन जाईल 2-4 केसेस मध्ये. सांगा. सरपंचाचं म्हणणं असं आहे का गंगूताई संशय आहे त्यांना तुम्ही चोरी केली. सरपंच जाते का सरपंच? नाही चक्कर यायला पाहू राहिलो मला थोडं थोडं असं इकडे सारखं तुम्ही चक्कर येतं मला. ही काठी घ्या ना मग हातात. हा. पडू बिडू नका बरं का. नाही नाही तर इलेक्शनला पडाल तुम्ही. मला दवाखान्यात जायचं भावा. तर आहे ना गंगूताई तुम्ही आम्हाला संशय आहे तुमच्यावरती तुमच्या घराची आम्हाला चेकिंग वगैरे करावं लागेल. बिंदास घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. काहीच नाही. ठीक. पण साहेब ऐका ना एक मिनिट ऐका. माझ्या घराची चेकिंग घ्या. आमचे बँकेचं काय आपण लॉकर वगैरे असतं ते चेक करा. सगळं चेक करून झाल्यानंतर आणि जर ह्या आता मी अरे तुरेच बोलते याला याची साखळी जर दुसरं कोणाकडे जर सापडली
तर मी याला साखळी घालायच्या लायकीचा सोडणार नाही मग हा? कारण यांनी संशय माझ्यावर घेतला. हे हे बघा. बघा साहेब, मी एवढ्या ऐकून घ्या मॅडम, ऐकून घ्या. तुम्ही दरवेळेस तुमचीच वाह करत राहतात. तुम्हाला राग येईल माझा बोलायचा, पण तुम्हाला सांगतो मी, मग आता माझ्यावर संशय घेतला. ऐका, संशय मग घेणं, माझे काही नाही का त्याच्यावर हे त्यांनी करायची? संशय घेतलंय तुम्हाला, त्यांनी चोर नाही ठरवलं. हा, मग संशय घेतला माझ्या घरची, तुम्ही झडती घ्यायला निघाली कारण नसताना. अधिकार आहे तो. सगळ्या गावाची झडती घ्या आणि मग माझ्या घरी या. का गावाची का घ्यायची? त्यांनी ज्यांचे नाव दिले त्यांची घेऊ. मग पहिले बाबूरावची घ्या. तुम्ही क्रॉस कंप्लेंट टाका तशी आम्हाला, आम्ही तसं कार्य करू. ऐका ना, त्या दळभद्रच्या नादी लागावं माझी अशी अपेक्षा नाही, पण नाही. नाही. आणि नको त्या लोकांना मी अजून चुकायला दुसरं- चाटायला जात हे बघा मॅडम, जरा वेळात आमचे पोलीस अधिकारी येतील, नाही तर मी स्वतः येईल. बिंदास द्या. Checking- माझ्या घराची झडती घ्या. का चेकिंग केलं जाईल सर्व. मी दवाखान्यात जातो, मला दवाखान्यात जायचं. त्याला एखाद्या महानगरपालिकेत दवाखान्यात नेऊन घाला साहेब, उचकन ते. मला कस तरी राहिलं. मी दवाखान्यात जातो, जरा तुमच्या दवाखान्यात जातो. माझा साबरे आवल्यात. बाबूरावकडे जायचं आपल्याला. आत्ताच का? साखळी पाहिजे ना गळ्यातली? बाबूरावकडे जावं लागेल. चला मग चला. काय बोलायचं नाही आपल्या सांगा, अजिबात बोलायचं. गंगूताई. हा, दारासमोर माझ्या उभा आहे, तुम्ही त्या दारात नाही. गंगूताई, प्लीज हो, रिक्वेस्ट आहे हो. तुम्हाला, तुम्ही सहकार्य करायला मला. हो सर, नक्कीच. बोलायचं अजून नाही. पण तुम्ही घरात जाऊ हे बाय, शकता, झडती घेऊ ती गेली तर गेली साखळी, तू तिकडं आणि मी इकडं. निघ निघ. चला सरपंच चला. साहेबाला समजून सांगा ना, मी इकडून लाच घाली तिकडे जाऊन पडेल. आपल्या अंगणात बी यायचं नाही तर. अंगणात कोणाच्या उभा आहे तू? अरे माझ्या घरात झडती घ्यायला चालला आले. आणि मला म्हणतो का मग आपल्या अंगणात यायचं नाही? तुम्हाला आता इथं मगाशी उभा राहता येत नव्हतं, आता बोलायला पण हा. येत नव्हतं. हा. आपल्याला द्या, काठी द्या माझी काठी द्या. ती घरी गेली असं आहे का? आणि शेतामध्ये असेल तिकडं. बरं बरं झालं, चला एवढं तरी सहकार्य केलं हो. चला. मी तुम्हाला नाही केलं, पोलिसांना तुम्ही केलं. नका बोलू त्यांच्याशी, ते त्यांचा स्वभाव लय वेगळा. जातो का तू थत्तारा तोंडाचं? का हो सरपंच, हा. तुम्ही मगाशी तिथं उभे होते, हा. काय ढोंग करत होत तुम्ही? हा, चक्कर येत होते ना तुम्हाला? आता तुम्ही सरळ का उभे? अहो साहेब, जावा त्याच्या वंश तेव्हा कळे. मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रपंचामध्ये कधी 10 लाखाचा तुमच्यावर आघात झाला का? म्हणजे 10 लाखाची कधी नुकसान झाली का? मला याचं उत्तर द्या. ते नाही म्हणायचं मला. मी काय म्हणतो त्याच्यावर लक्ष द्या. मगाशी ज्यावेळेस गंगूबाईशी आपण बोलत होतो, हा बरोबर, हा. त्यावेळेस तुम्हाला चक्कर येत होते. तुम्हाला आता का चक्कर येत नाही? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? कायम ते चक्कर येऊन मरून जावा का काय? आता तवा येत होते म्हणजे तुम्ही चक्कर. आमच्या पोलिसांना पण राजकारण करताय का? नाही नाही साहेब, मी खोटं बोलणारा माणूस नाही. मी लय निराळा राजकारणी आहे. ही राजकारणी जी व्हरायटी आहे ना, व्हरायटी ही आम्ही चांगली ओळखतो. तुझ्यासारखे आहे ना, या बाय, चांगले चांगले सरळ करेल आम्ही, चांगले चांगले. हे बोलणं शोभत नाही साहेब तुम्हाला. म्हणजे आता का म्हणून चक्कर येईना? बरोबर आहे ना मग? मग आता तपास लागू राहिला मला. तेव्हा 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 ते नवरा बायको पा, तेव्हा ते झोपेले पा, ते झोप ना, काळा सुंदरे, काळा टी सुंदरे. शर्ट आहे ना, झोप ना, हा, तेव्हा ते पा, मला येतो. जनावर चारा ते टाकला. पा, हा, त्यांना ते पहा. चारा पाणी केला आता. आहे का? हे बघा, हे बघा. हे काल आले माणसं. हो वहिनी, हा, इकडे कोणीकडे तुम्ही? हे सांगतील ना आता. हा का? काय? उठा. राम राम. कोण आले? काय? बस, लय लांब आले. हो साहेब, हा. हो या बाई नाही माझं वालं. अरे बाबा तू, अरे गपची बस ना तू. काय? शांत बस, शांत बस, हा? शांत बस. मी माझं काम करू दे म्हणतो. शांत बस. काय डोक्यात फरक पडला हो काय? साहेब, सरपंच? माझं सरपंच नमस्कार, अरे नमस्कार. साहेब लोक आले, जरा याचा विचार करा, कोण आहे ते? माहिती आहे ना, आय, 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 आय. गावगाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आहेत. हा, मी तर कळत तुला. हा. बरं, मी काय म्हणतो, बोला ना. ते आम्हाला असं ऐकायला आलं का बा तुमच्याकडं हे कारण आहे म्हणे? अहो, कारणाचे कार्यक्रम मी बंद करून टाकले. मागच्या वेळेस होते, मागच्या वर्षी, पण आता नाही ठेवले. नाही मग आता तेच आम्ही त्याच्यासाठीच आलो होतो. सरपंच म्हणे चला म्हणे त्याच्याकडं हे म्हणे काय? कारण आहे म्हणे. सरपंच आपलं नाही का बोलणं झालं, तुम्ही बोलले म्हणे चालू म्हणे. नाही, मी त्याला आमंत्रण देत नाही कधीच. जवळजवळ 5-6 वर्ष म्हणते, तर आपल्या ना जमतही नाही लय करून या राजकारणावरून, गावगाड्यामधून. नाही का? दिली ना कबुली आता. काय आणि माझा चुलत भाऊ लागतो बरं का. हा पत्ते टाळायला आपल्या विरोध राहतो. हा याचा हा का? ते मतभेद राहतात. हे. पण मग तेच मला बोलले म्हणे चाल म्हणे जेवायला, नाही का? हा हा हा. नाही नाही, आपल्याकडे नाही कारण. काय कधी घातलं आपण नाही नाही, आम्हाला सवड आहे का कारण करून करायला अशी कवाई बी? बरं, मला नको आमंत्रण द्यायचं जाऊ, या साहेबांना द्यायचं आहे बा. साहेब बरं आपण आहे ना, तुम्ही खाताय का? आपण थेट मुद्द्यावर येऊ, नाही का? हा, घ्या ना. काय काय मुद्दा? थेट या मुद्द्यावर या येऊ. साहेब, या हो लवकर काही केस आहे काय माव? काही या हो. एवढं मागची वाचा केस तर मिटली ना. नाही, वाचा ना, एवढं वाचा ना.
वाचा म्हणजे तुम्हाला समजा वाचा. संशयित आरोपी बाबुराव तोंडजोडे, मोठ्याने वाचा. अजून कोण आहे? गंगूबाई तोंडजोडे सरपंच तुम्ही ना दमच काढते नाही असं वाचू द्या ना त्यांना. यांच्यावर 10 लाखाचे चोरीचा आरोप. खाजा चोरी खाची चोरी. चोरी ते का हा ते काय मला ना बारीक अक्षर दिसत नाही आता. चेन का लाकीट काय केलंय ना. चैन चैन छा- कंसामध्ये लाकीट बी म्हणते हा त्याला. का? हा. याला लाकीट म्हणत्या. चेन आणि लाकेट चोरीला गेले म्हणून संशयित आरोपी बाबुराव तोंडजोडे आणि गंगूबाई तोंडजोडे यांच्यावर संशयित आहे. म्हणजे तुम्ही यांना कंप्लेंट दिली का सरपंच आमच्यावर? बरं म्हणजे मुद्दा तुम्हाला कळाला काय अच्छा, आम्ही अच्छा, कशाला अच्छा, आलोय, म्हणजे कारण खायला आलोय म्हणजे का याच्या काय? याचं सोनं गेलं चोरीला बा. हा मग बरोबर त्याच्यात आम्हाला आता धरलं का? गेलं होतं पण आता सोनं माझ्या समोर आहे. सरपंच शांत बसा. सोनं समोर काय आहे माझ्या. म्हणला? सोनं समोर आहे. तोच बांबू गेल दादाचा. कोणी नेलं कोणी नाही तुमचं. हा. आणि डायरेक्ट आमच्या मळ्यात कस काय आले तुम्ही. शांत बसा. यांना विचारा ते. काय शांत बसा. दांडा बिंडा नको घेऊ, आमच्या दांड्याला हात नको लावू. डायरेक्ट असं नाव घेत असते काय कोणाचं. नाही घेत मी. मी बायको यांच्या- सारखी बायको असली माझीच बायको म्हणाल काय. गप्प वहिनी. ओ ताई, ताई 2 मिनिटं शांत राहा. तुम्ही मधी मधी बडबड करू बरं नका, सुधरे शांत सुधरे राहा. बाई सुधरे तू आता गपची बस साहेब काय म्हणते ऐकायचं आणि काय आपल्याला उत्तर द्यायचं ते उत्तर देऊ. यांचे आरोप आहे बर. तुमच्यावरती बर का तुम्ही त्यांची साखळीची चोरी केलेली आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. हो, हो बर. त्यांनी रीतसर कंप्लेंट केलेली आहे. हो हो तर तुम्ही आम्हाला जे मी पुरावे तुमच्याकडनं मागल चालेल. ते तुम्हाला द्यावे लागतील. देऊ ना सर. साखळीला करून किती दिवस झाले? साखळ्या करून मला 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. हो बर. हा, कोणत्या दुकानात केली? मी मुंबईला केली बांद्र्याला. मुंबईला बांद्र्याला. हम्म. बर. 8,90,000ची किंमत हो. 8,90,000. जीएसटी जाऊन सगळं. कुठून आणले पैसे? हा? कुठून आणले पैसे? टमाट्याचे शक्यच नाही साहेब. काय उसाचे शक्यच नाही. झाले होते आम्हाला. शक्यच नाही. तू काय मी याचा पोरा जर तू सांभाळला काय तो हा टमाट्याचं 200 रुपये कॅरेट चालू आहे साहेब. 200. आणि आमचे रुपये. नुसते भाव तांबटाचे पाहिले का का? टमाट्याचे? माझ्या बायकोने हा? 100 रुपये किलो आणले उशे. टमाट्याचे पैसे झाले मला. टमाटोचे पैसे. तर मग माझी बायको काय म्हणा मी तिला म्हणलं तुला काय डागडाग कर ते म्हणत मला नाही करायचं म्हणत तुम्हालाच करा म्हणलं. मग जेव्हा मी डायरेक्ट मुंबईला गेलो वांद्र्याला तिथं सोनार करून आणली. बरं सर, तुम्हाला बिल द्यावे लागेल. बिल देतो सर देतो दाखव बिल. देतो. बिल. अहो आपण काय ते काय येडे आहे हा का? हा बिल आज एवढं रुपयाचं सोनं खरेदी करायचं बिल नाही घ्यायचं म्हणजे काय? 90,000. हे बा सर तुम्हाला बिल दाखवतो काय online हे आहे नाही का? हे नाही हे नाही असं कागदाचं बिल. अहो ते लिहिलं काय याच्यावर लिहिलं ते नाही करून दिलं माहिती का काय डुप्लिकेट राहते काय? स्क्रीनशॉट मारून आणले मी. कळतं का तुला? हो सर. मोबाईल मध्ये याच्यावर नाही, सगळं PDF चाललं. PDF टाकेल. हा PDF टाकेल. PDF द्या, PDF द्या. देतो तुम्हाला PDF देतो सगळं देतो. वाचा दादा. परवाच्या दिवशीची तारीख दिसते बाबा याच्यावर. तो म्हणतो ना परवाच केलं सर, म्हणतो. तुमची चोरी केव्हा झाली? परवाच जाऊ. परवा हे बघ 12-1ला झोपलो होतो. परवा आहे ना 4 वाजेचा संध्याकाळी 4 पर्यंत म्हणजे अशा वेळेस. सर इथं 4 वाजून 15 मिनिटाला 4 वाजून 15 मिनिटाचं बिलिंग आहे यांचं. ते आणि बिल पण जीएसटी लावून बिल आलेलं आहे. 8,90,000 रुपयाचं बिल आहे. म्हणजे परवा ओरिजिनल बिल आहे सर. परवा यांनी घेतलं पण परवाच घटना घडली ना. ठीक आहे सर, ओरिजिनल बिल आहे. मिळालं दादा तुम्हाला? हो हो. ओके. म्हणजे मी बघा दादा मी मेलो तरी याच्यात बिल राहणार ओरिजिनल. मी मेलो तरी एकदा ठेवा. तुम्ही कशाला म्हणा? नाही सांगतो कर मरत तर कोणाच्या हातात आहे का? आपण डुप्लिकेट कामच करीत नाही. असं काल मला जग मारलं मरलो तर. नाही अहो पुरावे राहत याच्यात कवर आहे पण. बरं सर, तुम्ही नाही तर सही करून द्या बरं. हा, घ्या सर घ्या ना सही द्या. पेन देता का? कुंभकार. हो बरं तेवढं 7-12 तरी नाव नको करून घेऊ. काय म्हणला? काय म्हणले? नाही मी याला म्हणलं हा की का? आपल्या खाल्ली 7-12 अहो, लय कुचकं बोलायची सवय आला. कुचकं बोलला तो 7-12 नावावर करून घेऊ नका. कुंभकर्ण सर. आलं का साहेब? लय कुचक्याच्या पॉटचा आहे तो. हा झोपाय हा. पाहिजे बरं, ना. मी काय म्हणतो, हा. हे बघा
याची खोड मलाच माहिती आहे. रीत सर त्यांच्याकडे बिल आहे. बिल आहे मग काय? त्यांच्याकडे बिल आहे. आणि एक मिनिट मोबाईल दाखवा. आणि मी 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 घ्या ना दिलं सर, ते. घ्या. बिल दाखवा ना. बिल लागू का? हो, तू बिल दाखवा बरं तुमच्याकडे. हे काय माझं वालं तुम्ही पाहिलं ना घरीच माझ्या बा बरं. द्या इकडे माझ्याकडे. हा, घ्या सर बघा. एक मिनिट. घेताना त्याने फोटो सुद्धा काढले पाहिजे दुकानदाराने माणसं आहे ना पब्लिकला. इथे आहेत ना हे 24 कॅरेटचं गोल्ड आहे. सोनं 24 कॅरेटचं आहे. हा, हा, हा. आणि हे तुमचं जे सोनं आहेत ना ते 22 कॅरेटचं आहे सर. आणि हे 24 कॅरेटचं 24 कॅरेटचं आहे, हो. ओ साहेब तुमचं काय म्हणणं आहे मग? 24 कॅरेटचं सोनं हा? आहे. बिलिंग मध्ये आहे सर. काची बिलिंग? हो या बाय त्याने माहिती माझा. बघा, आम्हाला जे पुरावे लागत होते ठोस पुरावे हो ते तुम्ही आम्हाला दिलेले. ओके, जे पुरावे आपल्याला लागत होते ना म्हणजे ते ठोस पुरावे पुरावे आपल्याला यांच्याकडून मिळाले. तुम्हाला भेटले. हो, आणि मिळाले. माझं वालं बिलिंग पाहिजे होतं आणि मी आम्हाला, 10 बिलिंग लाखाचं भेटलेलं आहे. 10 लाखाचं बंडल दिलं त्या आमदाराला आणि त्याने 10 सर, लाखाची घेतलं. चौकशी होईल. चौकशी होईल. अरे बाबा चौकशी सीबीआयला होईल. चौकशी कर कुठेही कर तू. ये शिबाई, होईल. शिबाई. ये काय शिबाई- बोल मारिते का? शिबी काय काय म्हणतात? सर, मी काय म्हणतो? शू नाही इकडं काही. हो. आम्हाला आहे ना बंदोबस्ताला जायचंय. हो चालेल उशीर ना. झालेला आहे. चहा घेतला सर. साहेब छान. साहेब ती सुंदरे- शिबाई मला नाही सुंदरे माहिती. काय मला माहिती नाही. मला एवढं समजत हा दागिना ऐका. माझा आहे. माझा ए, दागिना का- आहे. ए, आ, ए, बायको तुला, बायको आ. असली तर काय माझीच बायको आहे म्हणाल काय? वहिनी तू गप्प हा. बरोबर आहे ना. एक मिनिट ऐका. हे बघा, हा, आता यांची चौकशी झालेली आहे. हा, हा. आणि काय आउटपुट अजून काढलं गंगूबाई- तुम्ही? चौकशीतून काय आउटपुट काढलं मी काय समजू? पण मी काय ते हा? साहेब त्यांच्याकडे ऐका बिल आहे. त्याच्याकडे बिल आहे. हा दागिना माझा आहे साहेब. अरे माझे बा, काय 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 बनवायला तिने काय दागिने दुकानदार दागिने दागिने देणार का? दागिने रात्री का? ऐका. अरे काय तुम्ही? असं जर चोरून बाई, आणलेलं बाई, असतं तर बाई. घातलं नसतं बाई, गळ्यामध्ये. नाही. नाही. हा हो बाई. राग रोज वापरे तुम्ही. या कसं बाय- करून आणलं तसं असं तू फक्त उदासीन काय करतो घातलं माहितीये नसतं का? गळ्यात. गावागोवाला जायचं असलं का तिथेच घालून जातो तू. सरपंच मला माहिती. सरपंच आपण चोराला शोधून काढू. तुम्ही काळजी करू नका. घरात साहेब तुला चोर आम्ही- हाचे चोराला शोधून काढू. चोराला शोधून काढू आपण. दादा चहा घेतला सर. ए, सरपंच तुम्ही पाव याच्या का पावडं कुठे आहे का? सरपंच याच्या का मला पाव दे. सरपंच काय? माझी माणूस म्हणतो. बाजूला वय वहिनी. हो, बाजूला बाजूला, वय, बाजूला. तुका काय? हा, बोल बरं थांबा, पटकन. थांबा, हो, सर. या का रट्ट्यात तुला जर रे एवढं पाणी पाहिजे तर काय हा? तू बाजूला वय वहिनी. माणूस म्हणते जाऊ दे बा जाऊ दे बा. तुम्ही आहे ना दादा तुमचं काम झालं हा, ना झालं ना? जा तुम्ही. जा म्हणजे म्हणजे? तुम्ही म्हणजे म्हणजे त्याची त्याला जागा- मारून टाकाल त्या हा? माणसाला. या बाय मी घेतल्याशिवाय जाणारच नाही मी ते. दडदडीत माझा दागिना दादा आहे याला तो. उचला तुम्ही अटॅक करा आता. हा? याचं कसं काय? पुरावे दिले बे पुरावे कशाचे बावळाट्या. पुरावे? सरपंच बरं सरपंच ऐका, काय तुम्ही भांडत बसू नका. हा का? हा. सरपंच तुम्ही समजदार व्यक्ती, गावाचा मुखिया असतो सरपंच. हा ना हा ना हा ना. काय भांडतात आणि काय नाही. ठीक आहे चला साहेब तुम्ही चला तुमचं चला काम केलं चला ना ना. मग तुम्ही आता. नाही या तुम्ही या. मी आता थांबता बोलतो का? त्यांच्या संग. बरं मग हे बघा बाबूराव, हा बोला. भांडण तंड काही करू नका. नाही भांडणच नाही समज आपलं. आपण 8,90,000 रुपये मोजून दिले का बिल जीएसटी आहे जाऊन तुमचं- बिल आहे कचा तुमच्याकडे. चला. आपण काय बेच कोणला. ठीक ठीक. जातो मी साहेब. चला. तुम्ही तुमचं काम केलं ना मी बरं मी पहा- काय म्हणतो सुंदरे हा. आता मी नाही जाणार पाणी बिन पाहिजे पहा, तू तू चारा येतो का काप गो. आता? चारा काप आपले बैल पायवर कशा केलं रे ए वहिनी पाणी पाजेले मी ओय, चारा आज आहे का? टाकेले. हा. हा, ओय, बरं, ओय, चल. इकडे काय आता काय इकडे. तू जाय आता थांबूच नको. तू म्हणजे पोलीस आहे का तू आमचा आरोप केला ना की आणि आमच्यावर कंप्लेंट केली तू आणि गंगोवईनीवर आमच्यावर आरोप घेऊन इकडे आले हा, पोलीस गंगोवईनीवर. घेऊन आमच्या मळ्यात. अगं गंगोवईनीवर माव आरोप केला यानं. पोलीस स्टेशन जाऊन केस केली पोलीस घेऊन आला इकडं ती आपल्या विचारणार रानामध्ये. नाही ना आम्ही हा? चोरणार नाही. आम्ही चोर वाटत काय तुला ना रे या बाय तू हा? माझा भाऊ लागतो तुला दादा ए, म्हणतो सापडली मी. का साखळी? सापडली हा? सापडली साखळी? या बाई दडदडी साखळी हा? ही बाई साखळी. या बाई साखळी माझी वाली वहिनी. या हा, बाय टाकलाय. अजून वाटे. साखळी उदासीन घातली असती ए, का? तोड चोरून शिंगारा. आणली या असती. बाय बऱ्या बोला ए, नाही. ए, ए, सुंदर धर का याला बाई, यायचा नालायक जाऊ. बाबूराव आवडतं तीच करील. बाबूराव शांत हा. बसा. त्याला डोकं नाही. ए, शांत डोकं बसा. नाही तुला मग डोकं आहे कसं का? म्हटलं तुम्ही आम्ही चोरलं म्हणून? आम्ही हा? काय चोर दिसतो गावातले? हा? घरी आले म्हणे चोरी केली, इथं आले म्हणे चोरी केली. आता लक्षात आलं तुझ्या बोलण्यावरून असं वाटू राहिलंय ना तू सुद्धा सहभागी आहे याच्यामध्ये हा 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 जाय. आहे ना हा. आणि दे माझी ए, 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 सुंदर धर घ्यायच्या. चल नालायक जाऊ. तू बाजूला बस. बाबूराव हा? कशाला? हा? जा इथून जा. निघा इकडून. अरे देवा याचं आईला सरपंच पद जमाय. काढून घ्या. 1000 वेळेस सांगितलं. लय उत्तम तुम्हाला 17 त्याच्या मागे हिंडायचं. अरे याचं फुकटचं फुकटच गेलंय. हा यानं काय केलं पंचायतीमध्ये निधी यायचा ना तो खायचा. माझं वाले दागिने अरे. अहो भाऊ ते तुमचं नसणार आहे. माझं ते कशाला वालंच चोरी आहे. करतील?
हे बाय बॅ गामाचं बरेल गामाचं मुंबईवरून करून हा, बाय, गाम काढेल हे बाय. खोटं बोलते खोटं हा. गामाचे भावाल्या तो सारखा असं फुकटचं नाही घातला असतं का चोरून हा. आणलेलं असतं फुकटचं नाही अहो भावाला सरपंच जा तुम्ही नका रिकामं डोकं खराब करू. वहिनी त्या दिवशी मला झोप लागली मी भजन जा म्हणून तुम्ही, आलो जा घरी जा एवढी कस काय पोलीसवाल्यांनी झोप सुद्धा आहे सिद्ध तुम्हाला नाही केलं. तुम्ही काय सिद्ध करणार? चोरी त्यांनी ये- केली. ये- येतलं शे- पाहुणे तुम्ही बाजूला व्हा. हा बोल काय म्हणतो काय म्हणतो बाबूराव नको. मेलं बिलं तर आपल्यावर येईल रिकाम आपल्या मळ्यात पडल ते मड ये बघा डोक्यात आहे का या बाय आपला आपला आवडत आपला असेल का? आपला जीव महत्वाचा आहे. मी कमवून घेईल तुमच्यासारख्या अशा चोऱ्या करून घालणार नाही. माझं कष्टाचं होतं. मला 2.5 लाख रुपये 2.5 काय म्हणतात त्याला ते गोरगरिबांसाठी ती खाऊ खाऊ हा. केलं. काय? 2,500 रुपये ट्रॅक्टर गेलं माझं तुला त्या उलट्या होतील, कांद्याचं उलट्या. त्याचे 10 लाख रुपये होय. आलते मला. बरं मी हा? काय म्हणते आमचा बाबा टोल्यात कवडी करीन तर इड मुर्दा पडन बाबा तुमचा जा तुम्ही निघून वा हा हा नाही बरोबर आहे वहिनी तुमचं म्हणणं आहे. हा. डोके फिरेल ते हा. ताकद नाही आमच्या मळ्यात कोणाची यायची तुम्ही पोलिसांना हे आमच्या ते माझं मळ्यात. वा, वा, वा. हो, जा जा, अरे जा. अरे सत्यानाश तुमचं वाटलं होईल तुझं तर नक्की होईल धर, हो. धर. धर रे याला. हे बघ, तुझ्या धर रे. तुझ्या अंगावरले दागिने ना हे सुद्धा चोरीला जातील. जाऊ गेले तर हा. पाहू आम्ही जाऊ आता जायचं जातो काही हा. ढेकळं उचलू. फुकटचं पुरायचं नाही तुमचं सत्यानाश होईल. ए, हा, तुझ्या दुकान आई- होईल. चाल. ढळतं का हा? दर्गा सुधर याला आता काय तुम्ही 3 जण येतो मी एकटा पडलो. वा, वा. हा? झालं मला एक सांगा बाबूराव खरं खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही. परतच गेल तर मग तुम्हाला माहितीये का गंगू अख्ख्या गावात खोटेपणा सहन कधीच करत नाही. बरं, काय होतं वहिनी खरं सांगायचं कुठून आणलं हे करून. काय झालं माहिती का ते शेरा ते सकाळी खुर्ची बसवलं होतं हम्म, ते मी पाहिलं हम्म. मला ते दिसलं ना म्हणलं याचं आहे ना कामच करू ते असं डुकलं घेत होतं मग त्याला आहे ना घरात झोपी लावली त्याला हम्म. मला झोप काल आहे, बाहेर बाबूराव पडतो. ऐका आपल्याला अजून त्याचंच- लेकरू- त्याचंच आहे. त्याचंच आहे. बामट्याला लेकरू बामट्या बाळ नाहीये भेटलं ना. बेवणी ते मी वाटलं. बघितल्यावरच हे केलं पण मला लगेच बोलता येत नव्हतं. लेकरू बाळ नाही आपल्या पाठीपुढे. हा नाही रिकामे उद्योग घालायचे लोकांचं चोरीचं ठेवायचं नाही. मस्करी बरं, तुला झाली तुला नाही मग हे? नाही मला नाही, एक नाही, एक कवडी ऐकायचं. नको. मला लगे त्याच्यामध्ये ना अर्धा ग्राम काय लगे शेअर भरबी नको. मी काय म्हणते मी काय ते तुम्ही चोरी नाही तर आपण हे चोरी ना, हे मग ओपून आहे ना आपण स्लॅबचा बांगला बांधू हे बघा, काडी लावायची तिकडे ताई मी काय सांगते ऐका. हे पहिले यांना काढायला लावा. त्याला म्हणा भाऊ मी मस्करी केली तुला आमची वडीत राहतो म्हणून यांनी देऊन टाका. हे बघा मला ह्या गोष्टी मग? टाकू बी नका आणि इज्जतीत नेऊन द्या. नाही तर देऊन उद्या टाका. मी द्या सरपंचाला बी आणि तुम्हाला बी आणीन. काढाय द्यायचं त्याचं का? मी देऊन टाकीत त्याला हा? काढाय त्याचं मग त्याला आवाज येते परत मग त्याचा मुर्दा पडत नाही इड हा काय त्याला पावडे घेऊन धावा ते शादूला आपल्या वावरात मेला तर काय करायचं त्याचं देऊन टाका हा त्याला म्हणा माझ्याकडून चुकलं घेऊन टाक म्हणतो चोरी तिड दुरी हो राहते ते सोनं पण तिकडे चोरून नाही पडलं कोणाचं. वाटतं ते. जा, पळा 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 बाबूराव, ए पळा. सुंदर पळ ना अगं ते पडलंय परत पोलीस आपल्याला देतील ठोकून तेच या बाबा पिओ बापू सरपंच काय झालं रे ते कपडे नीट करा पहिले सरपंचाचे. ए अरे तुला झालंय काय ए अरे उठ ना ए ते साखळी दे, त्याच्यात ए. साखळी घालायच्या बोकंडी ए पहिले. धर तुझी साखळी घे धर हे धर हे धर ए बा तुझी साखळी ए ए बा हाय बाय मस्करी केली होती ए, हाय बाबा. धर. हे बा, घे, घे. तुमची साखळी घ्या घे. मस्करी केली होती मस्करी केली तुम्ही तावली हा, दारा दारा ए उठ ना जाल मरून आमच्या ए. वावरात ए उठ ना उठ ना रिकामा उपर दावडा उठ ए उठ ए भाऊ उठ ए बाय बाय धर ए बाय धर ए बाय गळ्यात घाला ना. धर धर हा. खाऊन घ्यावं तर मग घ्या खाऊन घ्या ना हा घ्या खाऊन नाही गळ्यात नको घालू आता हा पाय बरं दिले की नाही तावली हा येड्या आणि गोष्टी परत नुसत्या. असं कुंभ करण्यासारखं हा, मी झोपू direct नका इकडं जाऊ माझी मोटर बंद करून. बर का कुंभ करण्यासारखं झोप जाऊ नका तू कोणी या उचलून मस्करी नेईल. केली ती मस्करी हा ते काय म्हणत होते जास्त नाही तुझ्या आता घरी नको मला काम आहे बैलाला चारा टाकायचं आहे संध्याकाळी पिऊच्या उठ हा उठ जा गं. हा हा, हा ये- जा ये- आता, येतो या. आम्ही. चहा या ठेवतो बरं, हा ये तुम्ही. या तुम्ही या हा पावडर हा चल सुंदरे आईला काय डोक्याला ताण झाला असता आहे ना मग रिकम मरलं बिरलं असतं आपल्या वावरात मग काय तर आपल्यावर केस झाली असती हा ना हा